काजू करी खूपच छान झालेली आहे. कशी बनवली चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी 150 ग्रॅम काजू घेतलेले आहे. त्याच्यातले काही काजू आपण भिजत घालूया. काजू करीसाठी मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. 2 मसाले पान, 3 मिरे, 2 लवंगा, 2 हिरवे वेलदोडे व अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. गॅसवर मी कढई ठेवली व त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. त्यामध्ये आपण खडे मसाले घालूया. खडे मसाले थोडेसे परतून घ्यायचे. त्यामध्ये 2 कांदे मी उभे चिरलेले आहेत ते टाकते. तेही तुपामध्ये चांगले परतून घेऊया. तुमच्याकडे जर खडे मसाले नसतील तरी पण चालेल. ज्या वेळेला तुम्ही मसाला वाटाल ना त्यावेळेला अर्धे चमचे गरम मसाला त्यामध्ये टाकायचा. त्यामध्ये 3 टमाटे चिरलेले आहेत ते टाकते. तेही मी आता मिनिटभर परतून घेते. काजू करी मी घरामध्ये ज्या वस्तू उपलब्ध आहेत ना त्याच वापरून बनवलेले आहे. हा मसाला आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे. आपण यामध्ये खडे मसाले वापरले ना त्यामुळे या भाजीची चव खूप छान येते. त्यामध्ये 10 लसूण पाकळ्या मी सोलून टाकलेल्या आहेत. त्याही जरा परतून घेते. कांदे, टमाटे व लसूण वगैरे घातल्यामुळे आपल्या काजू करीची ग्रेव्ही ही खूप छान घट्ट येते. हा सर्व मसाला थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये वाटून घेतला. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली व त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं. 2 पळ्या तेल टाकलं. साजूक तूप घातल्यामुळे त्याची चव हॉटेलच्या भाजीसारखी छान येते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. जो मी मसाला वाटून घेतला ना तो आता कढईमध्ये टाकते व तो मसाला चांगला परतून घेते. हा मसाला वाटताना त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता. अचानक जर आपल्याकडे पाहुणे आले तर अशा प्रकारे झटपट तुम्ही काजू करी बनवू शकतात. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. त्यामध्ये आपण 1 चमची तिखट टाकूया. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. तिखटही आपण मसाल्यांमध्ये चांगलं परतून घेऊया. कोणतीही भाजी करताना आपण जेवढा तो मसाला परताल ना तेवढे अधिक चव त्या भाजीला येत असते. त्यामध्ये पाव चमचे हळद घालूया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती सुंदर रंग आलेला आहे. त्यामध्ये 1 चमचे मी मीठ टाकते. काजू करीसाठी पहिलेच मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. कोणतीही भाजी करताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करावा. गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते. आता त्यामध्ये आपण काजू टाकूया. तुम्ही काजू तुपामध्ये तळून घेतले तरी पण चालेल, पण असं मसाल्यामध्ये आपण परतल्यामुळे त्याची चव खरंच खूप छान लागते. म्हणून काजू मी मसाल्यांमध्येच परतून घेतलेले आहेत. तुम्हाला काजू करीमध्ये कशी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकतात. मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. भिजलेल्या काजूची मी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली. ती त्यामध्ये घातली. काजूची पेस्ट करून त्यामध्ये घातल्यामुळे ग्रेव्हीची चव खूप छान येते.
त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। तुम्ही बघू शकता आपली काजू करी किती छान झाली। या ग्रेव्हीला आपल्याला 10 मिनिटं मीडियम गॅसवर उकळू द्यायचं आहे। तुम्ही पण अशा प्रकारे काजू करी करून बघा व कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा। झटपट होणारी काजू करी तयार आहे।